संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांकरिता दोन महत्वाच्या आणि आनंदाच्या बातम्या. तर मित्रांनो, दोन बातम्यांपैकी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी, तुमच्या अनुदानाच्या वितरणाची प्रक्रिया तारीख खूप जवळ आलेली आहे. खूप जवळ म्हणजे तारीख या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार नाहीये. आजची 30 डिसेंबर होत आहे. 2025 वर्ष संपत आहे आणि तुम्हाला हा लाभ तुमच्या योजनेचे अनुदानाचे जे वितरण आहे, तुमच्या अनुदानाचे पैसे आहे, ते नवीन वर्षातच 2026 जानेवारी मध्येच सुरुवातीलाच मिळणार आहेत. तरी सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून फिक्स तारीख मी सांगत नाही, हमी घेत नाहीये. आणि दुसरी महत्वाची बातमी पहिले सांगतो, त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी आपण बोलूया. दुसरी महत्वाची बातमी तुमच्या सर्वांकरिता अशी, की हा माझा तुमच्या संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना या योजना संदर्भातला या वर्षीचा 2025चा हा माझा आता शेवटचा व्हिडिओ. या व्हिडिओच्या नंतर मी थेट मला कोणत्याही अधिकाऱ्यांनी किती फिक्स तारीख सांगितली किंवा शासन निर्णय आला तरी सुद्धा मी आता सध्या व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर येणार नाही. कारण तुम्हाला होत असलेला त्रास, तुमच्या समोर येत असलेल्या अफवा, तुमच्या समोर येत असलेले रोजचे व्हिडिओ, आता पैसे आले, आता येत आहे, येणार, ही तारीख ती तारीख, मी असो किंवा कोणी असो, त्यामुळे तुम्हाला किती त्रास होत आहे मी नक्कीच समजू शकतो. त्यामुळे हा माझा शेवटचा व्हिडिओ. ही सुद्धा एक तुमच्याकरिता आनंदाची बातमी आहे, की माझ्यासारखा व्यक्ती किंवा माझ्यासारखा अजून कोणी तुमच्यापेक्षा अपडेट पोहोचवण्यापेक्षा तो थांबण्याचा प्रयत्न करत आहे. शासन निर्णय आला, तारीख फिक्स अधिकारी सांगितली तरी सुद्धा नाही. मी आता माझा पुढचा व्हिडिओ तुमच्या योजनेच्या संदर्भात थेट तुमच्या खात्यात अनुदान, तुमच्या खात्यात पैसे जमा झाल्याच्या नंतरच तुमच्या समोर येणार आणि हा व्हिडिओ तसा एक व्हिडिओ आणणार. हा आता शेवटचा व्हिडिओ. तर मित्रो, तुम्ही सर्व सांगाल की नाही बुवा, अनुदान खात्यात जमा झाल्याच्या नंतर माहितीची, अपडेटची किंवा व्हिडिओची काय आवश्यकता आहे? खूप सारे लाभार्थी असतात, त्यांना व्हिडिओच्या माध्यमातून नोटिफिकेशन, संदेश, मेसेज मिळाल्याच्या नंतरच कळतं की पैसे आलेले आहेत. कारण की बऱ्याचशा जणांचे मोबाईल अजूनही लिंक नाहीत. लिंक असून सुद्धा त्यांना मेसेज सुद्धा येत नाही. तर कोणी कामावर असते, कोणी घरी असते. ज्याच्या त्याच्या परीने आपापल्या याच्यामध्ये ते सर्व लाभार्थी असतात. बरेचसे लाभार्थी असतात, त्यांना मेसेज तर येतच नाही, तर त्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल सुद्धा नसतात. मग आता हे मेसेज, हा व्हिडिओ इतर लाभार्थी या लाभार्थ्यांना सांगतात की अरे बा मेसेज आलेला, हा व्हिडिओ आलेला आहे, दाखवलं, मी आता चेक केलं, माझे सुद्धा आले, तुम्ही तुमचे चेक करून घ्या, घेऊन या. हा एवढा लाभ त्यांना मात्र नक्की होतो. तर या व्हिडिओच्या माध्यमातून अजून थोडीशी माहिती अशी, की मिळालेल्या माहितीनुसार आणि या अगोदर हिवाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितल्याप्रमाणे की बुवा येत्या महिन्यापासून, काही काळापासूनच आम्ही सुरुवातीलाच महिन्याच्या 1 तारखेपासून या सर्व योजनांचा लाभ देण्याचा करिता प्रयत्न करत आहोत. ही प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये या योजनांचे पैसे, अनुदान लांबण्यामागचं एक कारण असंही आहे की UDID कार्डची फेरतपासणी, चाचपणी आणि ते व्हेरीफाय करणे सुरू असल्यामुळे, अपलोड कागदपत्रे सुरू आहेत, त्यामुळे अति उशीर झालेला आहे. बाकी या अगोदर जी वितरण प्रक्रिया सुरू होणार होती, अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं, तसं काही सर्व तारीख सुद्धा जाहीर झालेली होती. पोर्टलवर सुद्धा 1.5 ते 2 दिवस पोर्टल बंद ठेवण्यात आले होते. याच्यासाठीच ते बंद ठेवण्यात आलेलं होतं. परंतु एवढं होऊन सुद्धा उशीर झालेलाच आहे. त्यामुळे कुठल्या तारखेची हमी घेत नाही, तुम्हाला कुठलाही त्रास देत नाही. थेट नवीन वर्षामध्ये तुमच्याकरिता गुड न्यूज घेऊन येईल, जे तुमच्या खात्यामध्ये किती रक्कम जमा झाली या रकमेसहित. तर मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. थांबतो. नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या आनंदाची बातमी घेऊनच येईल. तोपर्यंत आपणा सर्वांची रजा घेतो. तुम्हाला त्रास झाला त्याकरिता दिलगिरी व्यक्त करतो आणि भेटतो एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या आनंदाच्या बातमीसह, तुमच्या अनुदानासह. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.